नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आताच्या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. मंत्री संजय राठोड यांनी स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावलेत. ड्रगिस्ट आणि केमिस्टनं केलेले आरोप तथ्यहीन आहेत. आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं स्पष्टीकरण मंत्री संजय राठोड यांनी दिलंय. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलेलं आहे. यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आलेली होती. अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप या असोसिएशननं केलेला होता. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातल्या भ्रष्टाचारानं त्रस्त आणि तणावग्रस्त झाल्याचं या पत्रामध्ये म्हटलंय. औषध विक्रेते संघटना यांनी योग्य कारवाईस विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेते यांच्या पाठीशी न घालता शासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. त्यांच्या या ठिकाणी त्यांना सर्वांना बोलून मंत्रालयात या संदर्भात सोमवार मंगळवारला मी बैठक घेऊन चर्चेला सुद्धा तयार आहेत. परंतु यामध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं, पत्र लिहिणं हे चुकीचं आहे. जवळपास 30 ते 40 औषध विक्रेते सामील असताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे आणि संघटनेने याबाबत सहकार्य करणं खरं तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. आज विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. माझ्या कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येणं केवळ दबावासाठी हे आरोप आहे. पूर्वी रद्द केलेल्या परवान्यावरील स्थगिती हटवून निर्णय देऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे असं मला वाटते. जेव्हा जेव्हा औषध विक्रेते हे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात कायद्याप्रमाणे अपील दाखल करतात आणि मंत्री महोदयांकडे असं अपील असतं, त्यावर त्यांना न्याय हवा असतो. एकतर मंत्री महोदय स्थगनादेश देऊ शकतात किंवा त्याला सुनवाई करून त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. परंतु सध्या असं लक्षात येत आहे की अशा गोष्टी करत असताना फार मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे आणि कधी कधी तर त्याला न्यायच मिळत नाही आहे. भ्रष्टाचाराच्या या आरोपांनंतर मंत्री संजय राठोड आणि सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होतीये. संजय राऊत यांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्याने समोर आणलेला आहे आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे. म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा. पैशाचे तर आहेत, अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाही आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या फडणवीसांना जागवून राजीनामा मागायला पाहिजे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अनिल परब यांना 28 एप्रिलपर्यंत दिलासा मिळालेला आहे. हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे. हायकोर्टातली आजची सुनावणी तहकूब झाली असून अनिल परब यांना 28 एप्रिलपर्यंतचा दिलासा आता असणार आहे. हायकोर्टानं जो दिलासा दिलेला होता तो कायम असेल. मनसेच्या नाशिकमधल्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नाशिकमध्ये मनसेला हा एक खूप मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मनसे शहराध्यक्षांनी हा राजीनामा दिल्याची बातमी आता समोर येतेय. पक्षांतर्गत गडबाजीतून दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. आपल्याला पदमुक्त केलं जावं अशा आशयाचं हे पत्र दातीर यांनी राज ठाकरे यांना पाठवलेलं आहे. सामनामधल्या लेखामुळे अजित पवार पक्षातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं होतं. राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे त्या बातमीला राजकीय महत्त्व मिळालं होतं. राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला होता. आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांना फटकारलं होतं. यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार
राऊतांनी केलाय. शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात, मग मी आता बोललो तर चुकीचं काय, असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला. नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार. माझ्यावरती खापर का फोडताय आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्याला खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे. अजित पवार यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नाहीत आणि त्यामुळे वरच्या ब्राह्मणाला विचारावं लागेल, गुण जुळवावे लागतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. काळजी करू नका, लवकरच मुहूर्त येईल, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. तिथे यावं लागेल, पाय बघावं लागतात, गुण करावे लागतात. मला वाटतं ती जवळ आलेली नाही, गुण पण जमत नाही आहे. तर आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचारावं लागेल की कोणती पूजा करावी की जेव्हा गुण जळतील. वेळ येईल, काळजी करू नका आणि तेव्हा तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला याल. येईल, गुण जुळतील. दोघांची इच्छा आहे पण आता गुण जुळत नाही असं ब्राह्मणाचं म्हणणं आहे. तर ब्राह्मणाला विचारावं लागेल. वरचा ब्राह्मण फार कठीण आहे. अजित पवार यांचं त्यांच्या पक्षातूनच खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. अजित पवारांबद्दल त्यांचे सहकारीच संभ्रम पसरवणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच तावडे समितीच अस्तित्वात नसून त्यामुळे या समितीनं कोणताही अहवाल दिला ही बातमीच बिनबुडाची असल्याचं वक्तव्य सुद्धा बावनकुळेंनी केलंय. अजितदादांनीच काल स्पष्टच केलं ना की सुरुवात कोणी केली. त्यांनी हे त्यांच्या बोलण्यात सांगितलं सुरुवात कोणी केली आहे. आणि त्यामुळे संजय राऊत साहेब शरद पवारांचं ऐकतात की अजून कोणाचं ऐकतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण अजितदादांना मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 वर्षापासून त्यांची इमेज, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या काही बाबी घडतात आहे. आणि मला वाटतं याकरता कोणी काही दुसरे जबाबदार नाही. विरोधी पक्षामधले आम्ही तर काही जबाबदार नाहीत आहे. महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी असे प्रयत्न सुरू असतील. पक्षामध्ये अशी कुठलीही तावडे समिती तयार झालीच नाही. असा कुठला रिपोर्टच तयार झाला नाही समिती नसल्यामुळं. त्यामुळे कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या चालवल्या. भारतीय जनता पक्ष हा मागे पडला आहे असं एक नरेटिव्ह सेट करण्याकरता ही बातमी होती. हिंगोलीतल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी फोनवरून पुन्हा एकाला दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका कंत्राटदाराच्या प्रतिनिधीला फोनवरनं दम दिल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. आमदार बांगर यांच्या मतदारसंघातील पाईपलाईनच्या कामावर असणाऱ्या एका मजुराचा अपघात झाला. या मजुराला कंत्राटदाराकडनं दवाखान्याचा खर्च मिळत नसल्यानं आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. या मजुराला दवाखान्याचा खर्च आणि पगार नाही दिला तर तुमचं काम बंद करेन असा इशारा आमदार बांगर यांनी दिलेला आहे. अभी आपका वहाँ पे काम करता था और आपका कोई तो भी वहाँ का जो मैनेजर है वो बोल रहा है कि हम पैसे लगाते नहीं, जो उसका खर्चा लगेगा उतना उसका खर्चा दे दो और जितने दिन वो घर पे रहता उतने दिन उसका खर्चा उठाओ, नहीं तो मैं पूरा काम आपका बंद कर दूंगा. ध्यान में रखो. हे काम पूर्ण बंद करून टाकतो आणि मग बादमध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही करा काय करायचं तर. हे काम बंद करून टाका रे, पोराला पाठवा तिथं. कहाँ पे काम चालू है आपका? हा, काम बंद करून टाकतो 2 मिनिटांमध्ये. जर त्या गरीबाला जर न्याय भेटत नसेल तर तुमची काय चालायची का कंपनी? अरे मी एक ध्यानात ठेवा, मी त्या तुमच्या गाड्यावर त्या ठिकाणी
आदिवासी समाजाचा गरीब माणूस आहे ते. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जर त्याला न्याय देत नसाल तर काल बोंबलायला तुमच्या माहितीसाठी तुमच्याकडे कामं करायचे का लोकांनी? मी माणसं पाठवतो तिथं आणि तुमच्या गाड्या फुकून देतो, मग जमल का? अरे इकडं ऐका, आपल्याकडे काम करतो ना तो, हा, मग त्याला जे काही मोबदला लागतोय त्याच्या ज्या खर्च लागतोय तो खर्च तुम्ही द्या. तुमचा कोण वरिष्ठ आहे त्याला बोला आणि ताबडतोब त्याला तुमच्या त्या दवाखान्यामध्ये जे काही त्याला ट्रीटमेंट लागते, जे काही पैसे लागतात ते पैसे पाठवा आणि जितक्या दिवस तो घरी आहे तितक्या दिवस त्याला घरी बसून ती पगार द्या. हा, बोला त्याला सांगा, नाही तर मी काम बंद करतोय तुमचं 10 मिनिटांमध्ये तिथं. खारघरमध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा हकनाक बळी गेला होता आणि या घटनेनंतर आता सरकारला उपरती झाली असून दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता मनाई करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या तापमानामुळे सरकारनं आता हा निर्णय घेतलाय. घटना जी झाली ती अति दुर्दैवी घटना आहे. सर्वांसाठी अतिशय एक अशी घटना ते कल्पना पण ना होती. त्या दिवशी जे काही झाला त्याची पुनरावृत्ती कुठेही येऊ नये, कोणाने त्रास पण होऊ नये म्हणून सरकारने एक योग्य निर्णय पार पाडला आहे. जोपर्यंत ते आपली ऊनची या स्थिती आहे तोपर्यंत 12 ते 5 मध्ये काय ओपन एरियामध्ये काय नाही करायचा, हे चांगला निर्णय आहे. लोकांनी सर्वांनी इथलं पालन केलं पाहिजे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये कुख्यात गुंड आतिक अहमदच्या समर्थनाचे बॅनर लावले गेले होते. या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी 2 पोलिसांनी अटक केली आहे. माजलगाव शहरातली सध्याची परिस्थिती शांत आहे. 2 समाजांदरम्यान तेढ निर्माण करणारी कृती कुणीही करू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. बीडच्या माजलगावमध्ये कुख्यात गुंड आतिक अहमद याच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेले होते. मुख्य चौकात हे बॅनर लावले गेले होते. या प्रकरणी आता 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यापैकी 2 जणांना पोलिसांनी अटकही केलेली आहे. शहरातली परिस्थिती सध्या शांत आहे. मात्र 2 समाजांदरम्यान तेढ निर्माण होईल अशी कोणत्याही प्रकारची कृती कुणीही करू नये असं पोलिसांचं म्हणणं आहे. माजलगाव शहरातील आंबेडकर चौकामध्ये आतिक अहमद आणि अशरफ अहमद या 2 जे काही गुंड इसम उत्तर प्रदेश पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये अटक केली होती आणि त्या गुन्ह्यामध्येच असताना काही माथेफिरू तरुणांकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा निषेध आणि त्या आतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या श्रद्धांजलीपर असणारा एक वादग्रस्त स्वरूपाचा आणि ते निर्माण करील अशा पद्धतीचा एक बॅनर माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात लावण्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं. त्या ठिकाणी त्या बॅनरवरील काही वाक्य, काही ओळी आक्षेपार्ह आणि 2 धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतील अशा स्वरूपाचे असल्या कारणानं तात्काळ आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने तो बॅनर काढून घेतला असं. नांदेडमधल्या कंधार तालुक्यातल्या रुई इथं सरपंच महिला आणि तिच्या पतीला भर रस्त्यात मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अतिक्रमणाबाबत तक्रार केली म्हणून सरपंच पत्नी आणि तिच्या पतीला 4घांनी मारहाण केल्याचं दिसतंय. या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात कंधार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. कल्याणच्या आंबिवली परिसरात 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय. मुलीची छेड काढल्याच्या रागातनं हा राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याणच्या आंबिवली परिसरात 2 गटांदरम्यान हा जोरदार राडा झालेला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालाय. आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो. मुलीची छेड काढल्याच्या रागातनं हा सगळा राडा झाल्याचं समोर येतंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते.
आदिवासी मजुराला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातला हा प्रकार आता 4 महिन्यानंतर समोर आलाय. खांबाला बांधून या मजुराला मारहाण करण्यात आली. आर्थिक वादातनं ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी आता कठोर कारवाई करण्याची मागणी भाकपनं केलेली आहे. मोबाईल घेतात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लातूरमधल्या अहमदपूर तालुक्यातल्या कोपरा गावच्या कॉर्नरला केमिकलनं भरलेला टँकर उलटल्यानं अपघात झाला आणि या अपघातामुळे संपूर्ण गावाचं स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली. या टँकरमधनं गॅस लीक झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं काही नागरिकांना शेतांमध्ये स्थलांतरित केलं. धाराशिवमधल्या आळणी गाव हे वानरांच्या त्रासानं आता त्रस्त झालेलं आहे. गावच्या शिवारातल्या वानरांचा बंदोबस्त करा एवढी एकच मागणी गावकऱ्यांकडनं केली जाते. एवढी वानरं कुठं नेऊन सोडायची यासाठी आता वानरांना सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यानं वन विभाग सुद्धा हतबल झाल्याचं दिसतंय. गावातील जे लोक आहेत ते गेल्या 5 वर्षांपासून वानरांच्या त्रासानं खूपच त्रस्त आहेत. दरम्यान आता काही सामाजिक संस्था या गावकऱ्यांच्या आणि वन विभागाच्या मदतीला आलेल्या आहेत. त्यांनी गावात सापळे लावत 80 वानरांना पकडून वन विभागात औरंगाबाद इथल्या सोडलेला आहे. मात्र आता वन विभागाने यासाठी खास तरतूद करून या वानरांचा बंदोबस्त करण्यासाठीची मदत करावी अशी मागणी प्राणीमित्र करतायत. या वानरामुळं शेती पिकाचं मोठं नुकसान व्हायला लागले. गावात मजूर यायला सुद्धा शेतात जरा घाबरायला लागले. पुन्हा घरावर सुद्धा गावात असे पत्रेवर ही उड्या मारतात. पुन्हा यायला जायला माणसं भीतीत. लहान लेकरं जरा ही व्हायला लागलेत. त्याच्यामुळं जरा लोकांच्या जीवाला जरा धोकाच आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. राज्यात वाघांची संख्या एकीकडे वाढतीये तर दुसरीकडे वाघ आणि बिबट्यांकडनं गावकऱ्यांवरचे हल्ले देखील वाढतायत. जंगलात माणसाची घुसखोरी वाढत असल्यानं नैसर्गिकरित्या मिळणारी भक्ष्य कमी होत असल्यानं वाघ आणि बिबटे मानवी वसाहतींमध्ये शिरतायत. त्यामुळे आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातल्या 2 गावांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन वाघांच्या आगमनाचा गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे. वाघ आणि बिबट्यांचे वाढते हल्ले आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर वन खात्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत वाघ बिबट्यांच्या आगमनाचा अलर्ट देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची योजना आखली होती. चंद्रपुरात जे आहे मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याच्यामुळे वन विभागाने एक नवीन जे प्रयोग आहे तो करण्यात आलेला आहे. आपण ज्या गावात आहोत या गावालगतच जंगल आहे आणि या जंगलाच्या जवळच हा एक खांब आहे. या खांबाला एक सिस्टीम ती लावण्यात आलेली आहे. या सिस्टीम मध्ये एक सायरन आहे, एक कॅमेरा आहे आणि एक लाईट आहे. सूर्यास्तानंतर हा लाईट जो आहे तो सुरू होणार आहे आणि सूर्योदयानंतर हा लाईट बंद होणार आहे. अशा प्रकारची सिस्टीम आहे आणि गावाच्या लगत असल्या आहे आणि त्याच्यामुळे जर कोणताही हिंस्र प्राणी गावालगत आलं तर याचे जे फोटोज आहेत ते वन विभागाच्या कार्यालयात पोहोचतील आणि वन विभाग हा पीआरटी टीमला सतर्क करून गावाकडे पाठवेल आणि गावकऱ्यांना या सतर्क करण्यात येईल किंवा गावाकडे किंवा इतर ठिकाणी शेतीच्या कामाला जाऊ नका. जवळपास एक प्राणी आहे आणि त्याच्यासोबतच महत्वाचं म्हणजे एक या सिस्टीमला एक सायरन लागलेलं आहे. त्या सायरनमुळेही गावकऱ्यांना लवकरात लवकर अलर्ट होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यामध्ये एक मदत मिळणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, ताडोबा, चंद्रपूर. प्राणघात हल्ले झालेले आहे. आमच्या गावामध्ये 2 व्यक्ती मेलेले आहे आणि गुरढोरं पण पुष्कळ सारे गेले आहे. कारण इकडे जंगल आहे, इकडे मधात गाव आहे आणि इकडे पाण्याचं डॅम आहे. त्याच्यामुळे पूर्ण जनावरं इकडे आतमध्ये येतात. त्याच्यामुळे आमच्या साऱ्या पूर्ण गावाला धोका होता आणि आहे. पण आता हे आभासी केंद्र हे लावले आहे, भिंत नाही का, कॅमेरे. त्याच्यामुळे आम्हाला माहीत पण होईल की इथं जनावर येत आहे. माहीत झाल्यावर आम्हाला समजून येणार की इथं वाघ येत आहे. 3 स्टेजमध्ये आपण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे नेटवर्क आहे ते काम करेल. पहिली स्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपण गावाच्या बाजूला एक साधारणतः 200 मीटरवरती कॅमेरा इन्स्टॉल करू. ज्या कॅमेरा इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्याहून जे इमेजेस आपल्याला प्राप्त होतील इंटरनेटच्या सहाय्याने की त्या क्लाउड स्टोरेजवरती येतील
आणि ते क्लाउड स्टोरेजमध्ये आपण असं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे की ज्याच्यातून आपल्याला ते वाघ आहे किंवा दुसरा प्राणी आहे ते डिटेक्ट करेल. आणि जर टायगर असेल तर ते मीनवाईल लगेच त्या वूटरमधून आपल्याला अलार्म जनरेट होईल आणि स्थानिकांना माहिती होईल की गावाच्या जवळ वाघ आलेला आहे. कांदा उत्पादकांना सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केलं होतं आणि या अनुदानाचे फॉर्म जमा करण्यासाठी सरकारनं 16 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर मनमाड, मालेगावसह नाशिकमधल्या सगळ्याच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडालेली आहे. आतापर्यंत 10,000 शेतकऱ्यांनी अनुदानासाठीचे फॉर्म जमा केलेले आहेत. अर्ज घेताना आम्ही सर्व कागदपत्राची छाननी करतो आणि ते अर्ज घेतो. त्यानंतर आजपर्यंत जवळपास 7,000 फॉर्म आलेले आहेत आणि 3,000 फॉर्म किंवा त्यापेक्षाही जास्त फॉर्म येण्याची शक्यता आहे, कारण कोरे फॉर्म हे जास्त प्रमाणात गेलेले आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे. मार्केट कमिटीची किंवा व्यापाऱ्याची जी काटापट्टी असते ती सर्वांची ग्राह्य धरून सर्वांना त्या कांद्याच्या पिकाचं विकलेलं जे आहे त्याचं अनुदान देण्यात यावं. भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातनं ठाणे इथं होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. दुरुस्तीचं काम अवघ्या 18 दिवसात पूर्ण करण्यामध्ये जलविभागाला यश आलंय. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या सुरू असलेली 15% पाणी कपात रद्द करून 23 एप्रिलपासून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. राज्यामध्ये उन्हाची आणि उष्णतेची तीव्रता दिवसागणिक वाढतीये आणि त्यामुळे आता पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे. नाशिकच्या इगतपुरी परिसरातल्या वाड्या आणि पाड्यांवर भीषण पाणी टंचाई पाहायला मिळतेय. पावसाळ्यामध्ये सुमारे 4,000 मिलीमीटर पाऊस पडत असून सुद्धा पाण्याचं योग्य नियोजन नसल्यानं या पाणी टंचाईच्या झळा इथल्या नागरिकांना सोसाव्या लागतायत. पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी म्हणून महिलांना जवळपास 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात प्रशासनानं पाण्याचं नियोजन करून द्यावं, व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करतायत. मला पाणीच भेटत नाही प्यायला. का बरं? पाणी वरती केमिकल टाकलं, सर्व पाणी खाली आलं. आमच्या विहिरीला पाणी सर्व खराब होऊन गेलं. झराला पाणी नाहीये? नाही, थोडं थोडं येते. ते भरला एखादा अंडा, नाही तर तसंच मागा यावं लागते. पाणी कसं ते गढूळ आहे का चांगलं आहे? पिण्याचं पाणी आहे का ते? गढूळ आहे. राज्यामध्ये आता उन्हाच्या तीव्र झळा बसू लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळतेय. हिंगोलीतल्या एकांबा गावात नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 1000 ते 1200 लोकसंख्या असणाऱ्या या गावातील पाण्याचे स्रोत आटलेले आहेत. ग्रामपंचायतीची नळ योजना देखील सुरू नाहीये. गावच्या जवळपास पाण्याची कुठली सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना आता पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. एका शेतातील खासगी विहिरीवरनं पाईपलाईनद्वारे गावात खासगी पाईपलाईनचं जाळं पसरलंय. या खासगी पाईपलाईनद्वारे कुटुंबातल्या एका व्यक्तीला वार्षिक 1000 रुपयांप्रमाणे पाणी विकत घ्यावं लागतंय. विकतच्या पाण्याचा खर्च परवडत नसल्यानं ग्रामपंचायतीनं किंवा प्रशासनानं पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. पाणी नसल्यामुळं विकत घ्यायचं काम पडायला 1000 रुपये सालाला एका माणसाला द्यावं लागतात. आजूबाजून कुठं पाणी नाही, पाणी ग्रामपंचायतचं काही येत नाही. इथून कुठून पाणी आणायला जवळपास पाणी नाही. विहिरीला पाणी सोडतात पण ते थोडं लांब होतंय. त्याच्यामुळे हे गावातलं खाजगी पाणी आम्ही 1000 रुपये माणसानं, वर्षाचे 1000 रुपये माणशी भरून खाजगी पाणी घेतो. आमच्या दारात जर नळाचं पाणी आलं तर लय चांगलं राहील. आम्हाला 1000 रुपये माणशी वर्षाचे घालायचं काम पडणार नाही. आम्हाला मंजुरी असल्यावर मंजुरी नाही ना आमच्या गावाला सर तिथली, आणि पाणी काय पिवा? फक्त पावसाळ्यात पाणी राहते आमच्या गावाला. आता पाणी नाही, काय नाही. भुसावळमधील स्मार्ट विलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साके गावात दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होतोय आणि यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केला जाणारा पाणी पुरवठा हा पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त असल्यानं नागरिकांना आता आरोग्य केंद्रांच्या चक्रा माराव्या लागतात. आम्हाला 2 दिवसाने पाणी मिळते, पण आता 2-3 दिवस झाले पाणी मिळत नाही आहे. एक दिवस आले पाणी यायला पाहिजे. पाणी कसं येतं? पाणी घाण येतं, पिवळ्या रंगाचं येत आहे आणि त्याच्यामध्ये शेपाचे किडे पण असतात. घाण पाणी येतं, भरणंच पडतं. कुठून पिणार आहे? हा ना, फेस येतो. पाणी आलं की तिच्यात जंतू बी राहता. मग बोलायला गेलं तर मग पैता पुढे काय बोलणार तरी.
पाणी खूप पिवळं येतं, प्यायसारखं सुद्धा पाणी येत नाही. तर गरीब लोक काय पिणार ते पाणी? 15 रुपये जार आहे, ते काही पाणी पिऊ शकत नाही. तर पाणी खूप खराब येतं आता. या पाण्यानंच त्रास होतोय. काय त्रास होतो? पाण्यानं कोणाला सर्दी, कोणाला ताप, थंडी, पाणी खूप खराब येतं ना त्याच्यानं. राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडलाय. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्या वर गेलेला आहे. विदर्भातलं सगळ्यात जास्त तापमान चंद्रपूरमध्ये 43.6 अंश इतकं नोंदवलं गेलंय. बुलढाण्याचा अपवाद वगळता विदर्भातल्या सगळ्याच जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भात पारा 40च्या पुढे गेलाय. राज्यात मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या तापमानात वाढ झाली आहे. या भागांमध्ये अवकाळी पावसामुळे ढगाळ हवामान जरी असलं तरी दिवसात असलेलं जे तापमान आहे त्यात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली असली तरी तापमानात मात्र घट झालेली नाही. जिल्ह्यातलं तापमान 42 अंशांच्या पुढे गेलेलं असून खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर अमरावतीमध्ये सुद्धा नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. अमरावतीत मंगळवारी तापमान 44 अंशांवर पोहोचलेलं होतं. दुपारच्या सुमारास इथले रस्ते ओस पडल्याचं दिसतंय. सोलापुरात सुद्धा 41.8 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूरकर उकाड्यानं चांगलेच हैराण झालेत. त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. सोलापुरातल्या तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली असून तापमान 41 अंशांच्या वर पोहोचलंय. नागरिक त्रस्त आहेत आणि पुढचे काही दिवस तापमानात अशीच वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यातल्या वाढत्या उष्णतेचा आणि उन्हाचा फटका दूध उत्पादकांना देखील बसलाय. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या दुधात घट झालेली आहे. कोल्हापुरात गोकुळच्या दुधात महिन्याभरात 1 लाख लिटरची घट झाली आहे. अशीच उष्णता वाढत राहिली तर दुधाच्या तुटवड्याची भीती निर्माण होऊ शकते. ही घट होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी म्हशीला स्पेसिफिकली त्यांच्या अंगावर थंड पाण्याचा फवारा वापरायचा. फॉगर असेल तर फॉगरचा वापर करायचा किंवा त्यांना पाण्याचं डबकं वगैरे जवळ कुठे असेल तर पाण्याच्या डबक्या वगैरेमध्ये सावलीमध्ये बसण्यासाठी व्यवस्था करायची. गायी असतील तर गायीच्या गोठ्यामध्ये फॉगर किंवा स्प्रिंकलर लावायचं. शेड असेल तर शेडवर काही चारा किंवा काही आच्छादन देऊन तिथे सावली निर्माण करायचा प्रयत्न करणं जेणेकरून जे पत्री कमी तापतील आणि त्यामुळे जे रॅडिएशनल हीट जे खाली जनावरांच्या अंगावर जी उतरते तर त्याचा थोडासा प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतो. आतापर्यंत आपण एखाद्या आलिशान गाडीची, बंगल्याची किंवा जमिनीची लाखोंच्या घरात बोली लागल्याचं पाहिलं असेल. पण गावखेड्यात ग्रामपंचायतीनं भाड्यानं देण्यासाठी बांधलेल्या 10 बाय 10च्या चहाच्या टपरीच्या गाळ्यासाठी चक्क 30 लाखांची बोली लागलेली आहे. बीडच्या अंबाजोगाईतल्या डोंगर पिंपळा गावात चहाच्या टपरीसाठी 30 लाखांची बोली लागली आहे. आपापसातल्या वादामुळे लाखभर रुपयाची बोली 30 हजारांवर गेली तर आपल्याकडे 30 लाख नसून राजकीय हेतूपोटी गाळा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी आपण इतकी मोठी बोली लावल्याचं इथले गावकरी सांगतायत. गाळ्याची जी समजा 11 महिन्याची जी मर्यादा आहे ती थोडीशी वाढवली पाहिजे. ग्रामपंचायतीची 11 महिन्याची जी मर्यादा आहे ती कुठेतरी 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची करायला पाहिजे. जेणेकरून काय सगळे कारखान्याला जाणारे मजूर आहेत इथे गावामध्ये. पण ते काय होतंय 4-2 महिने व्यवसाय करतात, परत त्यांना कारखान्याला जावं लागते. मग त्यांचा व्यवसाय सेटअप होण्याच्या अगोदरच ती विस्कळून जाते. त्याच्यामुळं परत त्यांना व्यवसाय सुरू करताना परत 11 महिन्याच्या नंतर त्यांनाच परत गाळा मिळण्याची काही गॅरंटी नाही ना. चढाओढीवर बोललो पण परिस्थिती अशी आहे की मी 50,000 जास्तीत जास्त 1 लाखाच्या पुढे तो भरू शकत नाही. त्यामुळं आता उर्वरित हा ग्रामसेवक हे निर्णय घेतील. सरपंच येत्या आठवड्यामध्ये आठवड्याची मुदत आहे पैसे भरण्याची, तर तो काही पैसे मी 30 लाख भरू शकत नाही. तेवढे असते तर मी अंबाजोगाई शहरामध्ये येऊन चांगला व्यवसाय करू शकलो असतो. आम्ही शेतकरी तेवढा पैसा आमच्याकडे नाही. फक्त राजकीय द्वेषापोटी हा चढाओढीचा कार्यक्रम झालेला आहे. 30 लाखानंतर गाळा क्रमांक 4साठी 2 नंबरच्या व्यक्तीनं हे देखील 26 लाख रुपये बोलली आहे. तर या गाळ्यामध्ये प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 5,000 रुपयाची फीस होती, बोलणी फीस होती. तर ती आम्ही त्यांची जमा करून घेतली आहे. प्रत्येकाला सामान्य पावती दिली आहे आम्ही
आता त्यांना प्रत्येकाला 8 दिवसाचा आम्ही त्यांना अवधी दिली आहे पैसे भरण्यासाठी. 8 दिवसामध्ये जर त्यांना पैसे पूर्ण भरले नाही तर सदरील प्रक्रिया पुन्हा लिलाव होणार आहे या सगळ्या प्रक्रियेचा. 8 दिवसामध्ये त्यांनी ते पैसे भरायचे. जर समजा ते 8 दिवसात पैसे नाही भरले तर ते 2 नंबरच्या माणसं समजा जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीला समजा सुटणार ते गाला. बरं त्या माणसासाठी पण 8 दिवस दिले तर 16 दिवसामध्ये समजा त्यातून 2 जणांनी ती प्रक्रिया पूर्ण पार पाडायची. जर समजा नाही पाळली तर त्याचं ते डिपॉझिट आहे ती जप्त होऊन त्याच्यावर ते डबल लिलाव त्याच्यावर लावणार आहोत आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने. संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केलेली आहे. संजय राऊतांनी ज्याप्रमाणे शिवसेना बुडवली त्याप्रमाणे महाविकास आघाडी सुद्धा राऊत बुडवणार असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरे सहन करू शकतात पण अजित पवार सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. महाआघाडी डुबवण्याचं काम हे संजय राऊतांनी परिपूर्ण केलेलं आहे. त्यातल्या त्यात शिवसेना डुबवण्याचा जी पहिली शिवसेना होती उद्धव ठाकरे साहेबांची ते डुबवायचं काम त्यांनी केलंय. परंतु आता त्यांनी जो अजितदादाशी पंगा घेतला मला वाटतं हा उद्धव साहेब एकदा सहन करतील पण अजितदादा हे सहन करणार नाही आणि त्याचं योग्य तो उत्तर अजितदादा तातडीनं देतील अशी माझी अपेक्षा आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं समोर येत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत ही बिघाडी झाल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या सेनेला काँग्रेस आणि एनसीपीनं डावलल्याचं समोर येत आहे. यापुढे अशी वागणूक मिळाली तर आम्ही वेगळा विचार करू असं ठाकरे गटाकडून सांगितलं गेल्याची देखील माहिती मिळतेय. कोल्हापुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं डावलल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे यानंतर जर अशी वागणूक मिळाली तर आम्ही वेगळा विचार करू असा इशारा ठाकरे पक्षाकडून दिला गेलेला आहे. धोरण आक्षेप नाही. आमचा आक्षेप आहे 2 कारणांसाठी. त्यांनी आम्हाला चर्चेच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये घेतलं नाही ही पहिली अडचण. आणि पेपरमध्ये त्यांनी एक जागा जाहीर केलेली आहे ती नाव देण्याचा अधिकार दुधवारकर साहेबांचा आहे. तो त्यांनी मान्य करत नाही. कुणातरी एका गटाला सांगतात की यांचं नाव द्या ते म्हणजे शिवसेना नव्हे. लोकांच्या मध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे ते म्हणजे मी एखादा समजा गट आहे आणि माझं नाव घ्या म्हणजे शिवसेना घ्या असं नाही. संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर साहेब जे पत्र देतील ते पत्र जर त्यांनी एक जागेसाठी घेतलं असतं म्हणजे मुळामध्ये 1 की 2 का 3 हे वांदच झालं नाही का त्यांनी चर्चेलाच आम्हाला बोलवलं. म्हणजे हा मुद्दा आहे आमचा की त्यांनी. आणि त्याचबरोबर आमचं महाविकास आघाडीला सरळ आव्हान आहे स्वतःच्या राजकारणासाठी काय भाजप प्रणित लोकांना घेऊन जर तुम्ही राजकारण करणार असाल तर याचा या पुढच्या काळामध्ये वाईट परिणाम होईल. पुणे महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करात 40% सवलत पुन्हा लागू करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीत 40% सवलत यापूर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकरांची असलेली अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतला गेलाय. समृद्धी महामार्गावर अतिवेगानं वाहन चालवणं आणि निर्धारित वेळेच्या आत गंतव्यावर पोहोचल्यास कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून बूम बॅरियर ही स्वयंचलित वाहन निरीक्षण यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. वाहन चालक नियोजित वेळेआधी पोहोचल्यास सायरन वाजेल आणि बूम बॅरियरचं फाटक उघडणार नाही. वाहन चालकाचं आरटीओ वेगानं वाहन चालवल्याचा दंड आणि समुपदेशन करणार आहे. समृद्धी महामार्गावरचे अपघात रोखण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून नागपूर ते शिर्डी दरम्यान 3 ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात याचा परिणाम समोर येणार असल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कालपासूनच आपण अशी यंत्रणा चालू केली ज्यामध्ये 2 डेस्टिनेशन्स असतात जिथनं सुरुवात झाली आणि तिथे शेवट झाला याचं अंतर मोजलं जातं आणि त्याचा ॲव्हरेज स्पीड जो काही आपण त्याला दिलेला आहे 120चा आपण ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे कारला त्या कालावधीत त्यांनी तेवढं अंतर कापावं असं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जर कमी कालावधीत तो येत असेल
तर साधारण तो स्पीड आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि त्याप्रमाणे तिथे एक बझर लागतो आउटला आणि ते बझर 3 वेळा तो सायरन हुट होतो आणि त्यानंतर त्याला बाजूला घेतलं जातं आणि साधारण 15 ते 20 मिनिटाचं त्याला समुपदेशन केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी आणि सांगली जिल्ह्यातल्या आष्टा या 2 ठिकाणी MIDC सुरू करण्याला उद्योग विभागानं तत्वतः मान्यता दिलेली आहे. तसंच मजले इथं नियोजित ड्राय पोर्टसाठी लागणारी जमीन MIDC मार्फत महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय देखील घेतला गेलाय. निजाम काळातील आरक्षण मराठ्यांना द्या अशी मागणी मराठा संघटनांनी केलेली आहे. निजामाच्या काळामध्ये मराठ्यांना तत्कालीन निजाम शासक आरक्षण देत होते, त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा संघटनांनी सरकारकडे केलेली आहे. तत्कालीन मराठा आरक्षणाचा अहवाल द्या असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले असून मराठवाड्यात तरी मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी मराठा संघटनांकडून होतीये. देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि आम्ही जो फिडर सोलरायझेशनचा निर्णय घेतला आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे, त्याकरता जे कृषीचे फिडर आहेत याचं सोलरायझेशन करण्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. याकरता शेतकऱ्यांनी आपली जमीन 30 वर्ष आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.